सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आज पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं। तपासाची कोणतीच माहिती दिली जात नाही, तसंच वाल्मिक कराडवर मकोका लावण्याची मागणी देखील धनंजय देशमुख यांनी केली आहे। तर दुसरीकडे मात्र उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत मागण्या मान्य केल्या नाही तर आत्मदहनाचा इशारा मस्साजोगच्या गावकऱ्यांनी दिलाय। पाहूया। सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांचं पाण्याच्या टाकीवरील आंदोलन अखेर 4 तासांनी संपलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असा आरोप असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका न लावल्यानं तसंच तपासाची माहिती दिली जात नसल्यानं धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर चढले। आंदोलनाची माहिती मिळताच मनोज जरांगेही मस्साजोगमध्ये आले आणि बीडचे एसपी नवनीत कौवत देखील आंदोलनस्थळी पोहोचले। या दोघांनीही फोनवरून धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधला, मात्र तपासाची कोणतीही माहिती आपल्याला दिली जात नसल्याचं धनंजय देशमुखांनी म्हटलंय। कुटुंबियांना तरी किमान आम्हाला कुठल्याच गोष्टी कळवल्या गेल्या नाहीत किंवा जे इन्व्हेस्टिगेशनला जे लोक आणले जातात सीआयडी ऑफिसला ते लोक बाहेर येऊन आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करतात, आम्हाला आरोपींचे फोटो दाखवतात, त्याच्यावर तुम्ही कुठलीच इन्क्वायरी आतापर्यंत केली नाही। मग याचा अर्थ असा आहे की आम्हाला तुम्ही बाहेर या आणि आम्हाला मारा, त्याच्यापेक्षा आम्हीच मरतो। बीडचे एसपी नवनीत कौवत यांच्यासमोर अखेर जरांगे यांनी फोनवरून मध्यस्थी केली आणि तपास अधिकाऱ्यांसोबत बोलण्याचंही ठरलं। आज दिवसभरात सगळे पथक बोलून घेऊ म्हणून सांगितलं त्यांनी, सरकारचं सुद्धा प्रतिनिधी बोलू म्हणले, नाही बोलवलं तर राज्यात वातावरण आता केलंच ना गडूळ सरकारनं, मुख्यमंत्र्यांनीच केले स्वतः। इथून पुढे मराठी उठतील आता। तुम्ही या खाली ती शिडी लावा, या 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 या। त्यानंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरून उतरले आणि जरांगेंना भेटताच धनंजय देशमुखांना अश्रू अनावर झाले। मी न्याय मागतोय, दुसरं काही मागत नाही। माझ्या भावाला ज्यांनी संपवलंय, ज्यांनी कटकारस्थान केलंय, या सगळ्यांना फाशी द्या, हा न्याय मागतो मी माझ्या भावासाठी आणि मागत आहे। तर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी उद्या 10 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। मागण्या मान्य झाल्या नाही तर आत्मदहनाचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। आम्ही मनोज दादाच्या शब्दाला आज मान देऊन आम्ही हे आंदोलन आज स्थगित केले, परंतु उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत दादाच्या समक्ष सांगतो, 10 वाजेपर्यंत जर ज्या मागण्या गावकऱ्यांना किंवा धनंजय देशमुखने केल्या त्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या, उद्या ब्रह्मदेव आला तरी आम्ही गावकरी थांबणार नाहीत। आज तर एक टावर होतं, उद्या आम्ही अख्खे गावकरी सगळेजण स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून फुकून देणार आहेत। गावात सगळं आम्ही आळं मारून ते ज्यांना द्यायचं प्रशासनाला त्याच्या नावावर करून देऊ द्या। संतोष देशमुखांच्या हत्येला 34 दिवस उलटले, मात्र अद्यापही पोलिसांनी काय तपास केला याची माहिती दिली जात नसल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। तर एसआयटी प्रमुखांसोबत धनंजय देशमुखांचं उद्या बोलणं होईल असं बीडच्या एसपींनी सांगितलंय। तर माझी विनंती आहे सगळ्यांना की असं चुकीचं करू नका, आता तरी आम्हाला सगळी इन्व्हेस्टिगेशन द्या। पहिल्या 4 दिवसातला तपास महत्त्वाचा आहे। मी लेखी दिलेलं होतं ओएसडी मुख्यमंत्री साहेबांची, त्यांच्याकडे मी लेखी दिलेलं होतं की पहिला त्या 4 दिवसात काय झालं ह्याच्यावर पुढचा तपास आहे। आज काय तुम्ही करायला आज शब्द घेऊन उपयोग नाही आपल्याला। त्या 4 दिवसामध्ये प्रॉपर काय तपास झालाय ते आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे आणि त्या 4 दिवसात घडलेली घटना पुढच्या 10 दिवसात गाव सांगायचा प्रयत्न करते। आमच्या गावातल्या कुणालाही इन्व्हेस्टिगेशन मध्ये घेतलं जात नाही। मला सोडा, मी त्या 10 दिवसात विधी आहेत, सगळे दुःख आहे, कुटुंब सावरायचे, पण कुणालाही शिष्टमंडळ आहे आमचं, एकाही माणसाला त्यांनी नेलं नाही। बरं, आरोपीचा माणूस जर आरोपीच्या इन्व्हेस्टिगेशनला नेला तर त्याला ते वाचविल का मध्ये घाली? तपास तुम्ही दिला त्यांच्याकडे सीआयडीकडे, देशमुख कुटुंबियाला सांगितलं का काय तपास झालाय? किंवा नाही सांगू द्या आम्हाला काही विचारलं का? कुटुंबात पहिले काय झालं होतं का? ते काय बोलले होते का तुम्हाला? त्यांना तुम्ही धमकी दिली होती का? म्हणजे आम्ही इथं दुःखात आहेत, आम्हाला तुम्ही सांत्वन द्याय करायला यायला, न्याय मागायला यायला, ह्यांना त्याच्यावर केसेस करायला टाइम भेटला। माझं काय चुकतंय हे ते सांगायला प्रयत्न केला, पण हे प्रॉपर तपास कुठंच झाला नाही। त्यांच्या धनंजय देशमुख त्यांची जो डिमांड होती बेसिकली तपासाच्या बद्दल सीआयडीने काय केलेलं आहे, एसआयटीचे हेडसोबत त्यांची मीटिंग करण्याची त्यांची ख्वाहिश होती। त्यासाठी आपण एसआयटीचे हेड त्यांच्याशी बोलून आणि वरिष्ठ पातळीवर त्यांच्याशी बोलून आपण अपॉइंटमेंट केलेलं आहे। एसआयटीचे हेड उद्या इथे येत आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या आणि दोघांचा संवाद होईल। संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये 2 प्रकरणात गुन्हे दाखल आहेत।
पवनचक्की प्रकल्पातील 2 कोटीच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या तिघांवर गुन्हा दाखल आहे. तर हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणे हे अटकेत असून 8 जणांवर मकोका लावण्यात आला. मात्र वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला नाही. तसंच हत्या प्रकरणात देखील त्याच्यावर अद्याप गुन्हा दाखल नाही. खंडणीतूनच सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्याचा आरोप बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आणि संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा आहे. आव्हान आमचं तेच आहे, आम्हाला न्याय मिळत नाही. मग आम्ही तरी जगून काय करायचंय ना. आज गेलंय आमच्या घरातलं एक सदस्य, त्याचं दुःख करायचं का न्याय मागण्यासाठी रस्त्यावर यायचं? पण मागतोय, शांततेत करतोय ना सगळं, तरी पण न्याय का मिळत नाही आम्हाला? किती दिवस, आज 35 दिवस होऊन गेलेत ना. खंडणीतला आरोपी आणि खुनातले आरोपी एकच आहे. तुम्हाला त्यांच्यावर मोका लावून 302 मध्ये त्यांना घ्यावंच लागणार. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जरांगेंनी धनंजय मुंडेंवरून इशारा दिला. संतोष देशमुखांच्या कुटुंबाला काही झालं तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जीणं मुश्किल करेन असं जरांगे यांनी म्हटलंय. फडणवीस बाळा, जर का कुटुंबाला काय झालं ना, मी काय भाषण ठोक्या नाही आहे नुसता. धनंजय मुंडेची टोळी जीणं मुश्किल करील, तिचं जीणं मुश्किल करील. सोपं समजू नको. एवढे उली उली थिनगे आहेत, ह्या इकडे उलशिक, त्या तिकडे उलशिक, त्या तिकडे उलशिक. सगळं राज्य एका जागेवर गोळा करील, जीणं मुश्किल करेन धनंजय मुंड्याच्या टोळीचं. हसण्यावर घेऊ नको भाऊ, बित्राला लावू नको. याच्या बाबतीत आरोपींना त्या प्रकरणामध्ये जे संशयित आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे. एकच आरोपी त्यातला शिल्लक राहिलेला आहे. पोलीस पथकं त्याच्या पाठीमागे रवाना झालेली आहेत. मोक्का लावताना ज्या काही बाबी तपासाव्या लागतात ती तपासण्याचं काम देखील पोलिसांचं सुरू आहे. त्यातल्या 6 का 7 लोकांना मोक्का लावलाय. आता ह्यांची जी देशमुखांची, जी धनंजय देशमुखांची जी मागणी आहे त्या बाबतीत सुद्धा पोलीस विभाग तपासून घेईल ना सगळ्या बाबी. मोबाईल टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा धनंजय देशमुखांनी दिला होता. मात्र पहारा पाहून पोलिसांना चकवा देत धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढले होते. ज्ञानेश्वर लोंढेसह दत्ता कानवटे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.